रामकृष्ण हरी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर नथू पावडे भाऊसाहेब यांच्या कारकिर्दीवरती हा एक आढावा संतोष लांघे या यूट्यूब चॅनलवरती आपण सादर करत आहोत. तर पहा. त्याचप्रमाणे संघटनेचे अध्यक्ष गरुड भाऊसाहेब यांना विनंती आहे. जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष चालूच ठेवलेली आहे. त्यानंतर भाऊसाहेबांना पंचायत समिती आंबेगाव येथे, नंतर नारोडी, आसाने ह्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली. तर त्यानंतर त्यांना जे आपण म्हणतो, जे आपल्या कुटुंबाची ज्यावेळेस वाटचाल चालू असते, आपण ज्यावेळेस समाजाची सेवा करत असतो, त्यामध्ये एक दुर्दैवी अशी घटना घडली. 2017 मध्ये भाऊसाहेबांचा मोटरसायकलवरून पडून असा अपघात झाला होता. तर त्यांच्या जे पायाला सुद्धा दुखापत झाली होती. तर त्यांच्या कुटुंबाला ती अतिशय आघात झाला. तर त्यानंतर त्या आघातातून ते पुरेसे सावरून त्यांनी नंतर 2019 मध्ये पंचायत समिती आपल्या तालुक्यामध्ये त्यांचं खेडमध्ये त्यांचं आगमन झालं व त्यांनी सुरुवातीला कडदे ग्रामपंचायतीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी सेवा केली. त्यानंतर ग्रामपंचायत तिपनवाडी, आवाड, वाशेरे, टोकावडे, येनवे खुर्द व भोरगरी अशा परिसरामध्ये भाऊसाहेबांनी त्यांच्या सेवेचा कालावधी झालेला आहे. तर त्यामध्ये त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी समाजाची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा व्हावी अशी सेवा केली. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबाचं सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीचं पालन पोषण केलेलं आहे. तर भाऊसाहेबांनी आध्यात्मिक वाटचाल सुद्धा चांगल्या पद्धतीने अशी सुरूच ठेवलेली आहे. तर भाऊसाहेबांचे गुरु म्हणून गोविंद बाबा बोराडे यांनी या गुरुवाऱ्यांच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी आपली आध्यात्मिक वाटचाल अशी सुरू झालेली आहे. भाऊसाहेबांचं घराणं हे माळकरी आहे. भाऊसाहेब हे उपजतच माळकरी आहे व प्रवचन व कीर्तनकाराच्या माध्यमातून त्यांनी समाजाची अशी सेवा केलेली आहे. त्याचप्रमाणे गावाच्या बाबतीत जर म्हटलं तर वेगवेगळ्या जे कुटुंब असतात तर त्यांना ज्यांना घरं नाहीत अशा लोकांना घरकुल देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे जे वेगवेगळे स्वच्छतेचे उपक्रम चांगले असे राबवलेले आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये भाऊसाहेबांचं कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे भाऊसाहेबांनी वेगवेगळे जे कीर्तन समारोह असतात त्या समारोहामध्ये अतिशय यशस्वीरित्या असा भाग घेतलेला आहे. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील चाचनारोडी असेल, त्याचप्रमाणे आपले कडदे गावामध्ये जो कीर्तन महोत्सव असा सोहळा भरतो, तर त्या सोहळ्यामध्ये सुद्धा भाऊसाहेबांनी कीर्तनरूपी सेवेचं समाजाने त्यांची एक प्रकारचे त्यांनी हे घेऊन तर भाऊसाहेबांना तिथं सन्मानित केलेलं आहे. अशा पद्धतीने भाऊसाहेबांचं जीवन हे अतिशय दैदिप्यमान असं त्यांनी जीवनाची वाटचाल झालेली आहे. तर त्याचप्रमाणे समाजाची सेवा करता करता सुद्धा त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन आपल्या दोन्ही मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलेलं आहे. त्यांची वाटचाल चांगली अशी चालू आहे. तर भाऊसाहेबांच्या पुढील जीवनामध्ये तर त्यांचं पुढील आयुष्य आनंदाचे जावं व त्यांच्या हातून समाजाची त्यांच्या कुटुंबाची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा घडो अशा पद्धतीची परमेश्वराची मी प्रार्थना करतो. तर त्यांना पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटना असेल, पुणे जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था असेल, संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या ग्रामसेवकांच्या वतीने त्यांचं पुढील आयुष्य भरभराटी जावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करून मी माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पंचायत वाडा यांनी 15/9/1989 मध्ये ग्रामपंचायतीचे क्लार्क म्हणून जबाबदारी दिली व त्यांनी ती जबाबदारी अतिशय यशस्वीरित्या पार पाडली. नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या असतील, ग्रामस्थांच्या अडीअडचणी असतील, त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या जो कालावधी पाहता तर त्यांना त्यांच्या वयाच्या 43व्या वर्षी ग्रामपंचायतीचे जे 10% मधून जे ग्रामपंचायत अधिकारी मध्ये नेमणूक होते तर त्यांचा कार्यकाल व सेवेचा कालावधी पाहून त्यांना जिल्हा परिषद पुणे यांनी ग्रामसेवक म्हणून त्यांची बढती दिली. तर भाऊसाहेबांना ग्रामसेवक म्हणून बढती मिळाल्यानंतर त्यांची प्रथमतः पंचायत समिती आंबेगाव येथे कोळवडी कोटमदारा या ग्रामपंचायतीला भाऊसाहेबांची नेमणूक झाली. अतिशय सेवेचा कालावधी अतिशय चांगला गेला व त्याचप्रमाणे आध्यात्मिक त्यांचं जे जीवनाची वाटचाल तेही त्यांनी त्यांचा व्यासंग अगदी लहानपणापासून कार्यरत ठेवलेला आहे. लहानपणापासूनच त्यांना आध्यात्मिक जीवनाची आवड आहे. तर त्यांनाच नव्हे तर त्यांनी त्यांचे जे कौटुंबिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा सुद्धा
मुलाचं सुद्धा चांगलं असं शिक्षण झाले आहे, BCA झालेले आहे व मुलाला सुद्धा जो आपण कुटुंबाचा वारसा म्हणतो तर ते सुद्धा त्यांना माझ्यावर आलेले आहेत. तर मी थोडक्यात आपल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करत आहे. ग्रामसेवकांना भाऊसाहेब म्हणून संबोधलं जातं, पण आपले पावडे महाराज म्हणूनच सगळ्यांनी त्यांना नेहमी नोकरी सुद्धा आवाज दिला आणि या पुढचा कालावधी आणि त्यांचा छंद त्यांनी त्या नावातूनच तयार केलेला आहे. पुढील कालावधीमध्ये नक्कीच ते अध्यात्मामध्ये अतिशय चांगलं असं काम करतील आणि ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या खेड तालुक्यातील असतील किंवा आंबेगाव तालुक्यातील असतील ग्रामपंचायतींचे अतिशय चांगलं काम केलं, त्याचप्रमाणे या अध्यात्मिक क्षेत्रामध्ये ते खूप चांगलं काम करतील व ग्रामसेवकांचं नाव एक वेगळ्या पद्धतीने मोठं करतील अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आजचा जो आपला सेवापूर्ती सदिच्छा समारंभ आहे सत्कार मूर्ती श्री ज्ञानेश्वर नाथू पावडे, तर तसं पाहायला गेलं तर 2012 साली माझे जॉईनिंग झालं आणि त्यानंतर पावडे भाऊसाहेबांचं मला वाटतं 6व्या महिन्यात जॉईनिंग झालं. पण ज्यावेळेस 10 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये सेवा केली जाते त्यानंतर आपल्याला आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक अशी 2 पदं निवडायला चान्स असतो, परंतु भाऊसाहेबांच्या नशिबात आरोग्य सेवक हे पद नव्हतं बहुतेक. त्यामुळं त्यांना शेवटचा 43 वयाच्या शेवटचं म्हणजे रिटायरमेंट 43च्या पुढे नोकरी लागत नाही, आपल्याला एज बार म्हणून होतं माणूस. पण त्यांचं नशीब चांगलं होतं, आई वडिलांची पुण्य त्यांच्या पाठीमागे होती म्हणून त्यांना 1च महिना बाकी असताना त्यांना ग्रामसेवक हे पद भेटलं. ठीक आहे. त्यानंतर आमचा जो सोबतीचा प्रवास होता, आंबेगावला मी पण होतो, आंबेगावला ते पण असायचे, मी असायचा पश्चिम भागात, ते असायचे आसानेला, मी असायचो चिखलीला, पण जाता येता मीटिंग मध्ये आम्ही सोबत असायचो. पण ग्रामसेवक असताना त्यांना ती आवड कीर्तनाची, त्यामुळे जाताना गाडीमध्ये ते हरिपाठ वगैरे लावायचे. BDO साहेब होत्या, मीटिंग मध्ये काय बोलतील याची थोडीशी चिंता बाजूला व्हायची, त्यांचा तो परमार्थाचा आम्हाला फायदा व्हायचा. भाऊसाहेबांसोबत काम करत असताना भाऊसाहेबांना ज्यावेळेस 2017 साली ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस जिवाळ्याचा माणूस मीच. मला म्हणले भाऊसाहेब माझ्या सोबत गाडीत तुम्ही बसा. मग त्यांचा तो मोडलेला पाय, मी पण लहान होतो, काही मोठा नव्हतो, रक्तबंबाळ अवस्था आणि पाय धरून आम्ही तो प्रवास गेटवेल हॉस्पिटल मनसर इथपर्यंत केला. BDO साहेब त्यावेळेस वाटते काळभोर साहेब होते, त्यांनी मदत केली आणि संघटनेचं शतशः आभार मानलं पाहिजे. कारण कोणी विचार न करता मला वाटतं जवळजवळ 1,10,000च्या आसपास रक्कम संघटनेने जमा केली, म्हणजे कुटुंबाला अजिबात 1 रुपयाची झळ लागू दिली नाही. तर जसा त्यांचा प्रवास सुरू झाला नंतर बरेच वर्ष तिकडे नोकरी केली. नोकरी करत असताना खूप ग्रामसेवक नोकरी म्हणजे खूप अवघड आहे. शासनाने पण ग्रामपंचायतीमध्ये जी पदं असतात समजा सदस्यांची ती 9 असतात, समान नसतात, विषम असतात. म्हणजे थोडक्यात विषम ठेवायचं कारण पण तेच आहे, एकमत काय होत नाही. याच्यामध्ये ग्रामसेवकाचा खूप मोठा रोल आहे. आणि हे करत असताना कुटुंबाची जबाबदारी, गावाची जबाबदारी ही सांभाळत असताना खूप नोकरी ही जिकरीची आहे. ही करत असताना थोड्या कुटुंबामध्ये पण वाद होतात, विसंवाद होतात, कारण वेळ मिळत नाही. त्यांना अपेक्षा असते भाऊसाहेबांनी वेळ दिला पाहिजे, पण आपली नोकरी अशी आहे हे कधी बोलवतील काय सांगता येत नाही आणि कधी सोडतील याची गॅरंटी नाही. कधी कधी आंबेगावमध्ये मिटिंगी 9 वाजेपर्यंत चालायच्या. आता खेडमध्ये आल्यापासून जरा सुख आलं किंवा 5-6 वाजता मिटिंग सुटतात. आंबेगावमध्ये संध्याकाळच्या 8 वाजता मिटिंग सुटली. 1-2 वेळा भाऊसाहेबांची कधी कधी माझी मिटिंग असली ग्रामपंचायतची, मी तिकडे जाणार, त्यांची BDO साहेबांची मिटिंग, मग येताना गाडी पंक्चर व्हायची, मध्ये एकदा वाघ भेटला, त्यांना बिबट्या दिसला. म्हणजे अशा अनेक संघर्ष करून शेवटी आज ही सेवापूर्ती झाली आणि भाऊसाहेबांना नाही बरं वाटलं, आता मी एकटाचा सुटलो, काय नको ते प्रोसिडिंग नको काय विषय. पण ठीक आहे, चांगले आता त्यांचं पुढचं भविष्य आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि त्यांना चांगलं असं आरोग्य लाभो आणि त्यांची जी राहिलेली छंद आहे ते त्यांनी आता पूर्ण करावेत. उदाहरणार्थ त्यांचं ते काकड्याची आवड होती. उद्या जरी मिटिंग असली तरी ते संध्याकाळी 3 वाजता काकडा सुरू केला, 30 पहाटे काकडा संपतो, परत मिटिंगला येणार. म्हणजे त्यांची ती क्षमता खूपच चांगली आहे. आपल्यासारखं नाही, आपण झोपलो का उठायचं नाही. ते काळजीपूर्वक मिटिंग जरी असली 3 वाजता जाणार काकड्याला, कारण मला माहितीये माझ्या समोरच भाऊसाहेब आपले सुपी साहेब आहेत, त्यांच्यासोबत ते जायचे याला काकड्याला. त्याच्यामुळं भाऊसाहेबांना पुढचं आयुष्य खूप भरभराटीचं जावं, कुटुंबाची सेवा हो, एवढ्या शुभेच्छा आणि थांबतो. आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो,
आजचा जो आपला सेवापूर्ती सदिच्छा समारंभ आहे, सत्कार मूर्ती श्री ज्ञानेश्वर नथू पावडे, तर तसं पाहायला गेलं तर 2012 साली माझे जॉईनिंग झालं आणि त्यानंतर पावडे भाऊसाहेबांचं मला वाटतं 6व्या महिन्यात जॉईनिंग झालं. पण ज्यावेळेस 10 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये सेवा केली जाते, त्यानंतर आपल्याला आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक अशी 2 पदं निवडायला चान्स असतो. परंतु भाऊसाहेबांच्या नशिबात आरोग्य सेवक हे पद नव्हतं बहुतेक. त्यामुळं त्यांना शेवटचा 43 वयाच्या शेवटचं म्हणजे रिटायरमेंट 43च्या पुढे नोकरी लागत नाही, आपल्याला एज बार म्हणून होतं माणूस. पण त्यांचं नशीब चांगलं होतं, आई वडिलांची पुण्य त्यांच्या पाठीमागे होती, म्हणून त्यांना 1च महिना बाकी असताना त्यांना ग्रामसेवक हे पद भेटलं. ठीक आहे. त्यानंतर आमचा जो सोबतीचा प्रवास होता, आंबेगावला मी पण होतो, आंबेगावला ते पण असायचे, मी असायचा पश्चिम भागात, ते असायचे आसानेला, मी असायचो चिखलीला. पण जाता येता मीटिंग मध्ये आम्ही सोबत असायचो. ग्रामसेवक असताना त्यांना ती आवड कीर्तनाची, त्यामुळे जाताना गाडीमध्ये ते हरिपाठ वगैरे लावायचे. बीडीओ साहेब होत्या, मीटिंग मध्ये काय बोलतील याची थोडीशी चिंता बाजूला व्हायची. त्यांचा तो परमार्थाचा आम्हाला फायदा व्हायचा. भाऊसाहेबांसोबत काम करत असताना भाऊसाहेबांना ज्यावेळेस 2017 साली ऍक्सिडेंट झाला, त्यावेळेस जिवाळ्याचा माणूस मीच. मला म्हणले भाऊसाहेब माझ्या सोबत गाडीत तुम्ही बसा. मग त्यांचा तो मोडलेला पाय, मी पण लहान होतो, काही इतका मोठा नव्हतो, रक्तबंबाळ अवस्था, आणि पाय धरून आम्ही तो प्रवास गेटवेल हॉस्पिटल मनसर इथपर्यंत केला. बीडीओ साहेब त्यावेळेस वाटते काळभोर साहेब होते, त्यांनी मदत केली आणि संघटनेचं शतशः आभार मानलं पाहिजे. कारण कोणी विचार न करता मला वाटतं जवळजवळ 1,10,000च्या आसपास रक्कम संघटनेने जमा केली. म्हणजे कुटुंबाला अजिबात 1 रुपयाची झळ लागू दिली नाही. तर जसा त्यांचा प्रवास सुरू झाला, नंतर बरेच वर्ष तिकडे नोकरी केली. नोकरी करत असताना खूप ग्रामसेवक नोकरी म्हणजे खूप अवघड आहे. शासनाने पण ग्रामपंचायतीमध्ये जी पदं असतात समजा सदस्यांची, ती 9 असतात, समान नसतात, विषम असतात. म्हणजे थोडक्यात विषम ठेवायचं कारण पण तेच आहे, एकमत काही होत नाही. याच्यामध्ये ग्रामसेवकाचा खूप मोठा रोल आहे. आणि हे करत असताना कुटुंबाची जबाबदारी, गावाची जबाबदारी ही सांभाळत असताना खूप नोकरी ही जिकरीची आहे. ही करत असताना थोड्या कुटुंबामध्ये पण वाद होतात, विसंवाद होतात, कारण वेळ मिळत नाही. त्यांना अपेक्षा असते भाऊसाहेबांनी वेळ दिला पाहिजे, पण आपली नोकरी अशी आहे, हे कधी बोलवतील काय सांगता येत नाही आणि कधी सोडतील याची गॅरंटी नाही. कधी कधी आंबेगावमध्ये मिटिंगी 9 वाजेपर्यंत चालायच्या. आता खेडमध्ये आल्यापासून जरा सुख आलं किंवा 5-6 वाजता मिटिंग सुटतात. आंबेगावमध्ये संध्याकाळच्या 8 वाजता मिटिंग सुटली. 1-2 वेळा भाऊसाहेबांची कधी कधी माझी मिटिंग असली ग्रामपंचायतची, मी तिकडे जाणार, त्यांची बीडीओ साहेबांची मिटिंग, येताना गाडी पंक्चर व्हायची, मध्ये एकदा वाघ भेटला, त्यांना बिबट्या दिसला. म्हणजे अशा अनेक संघर्ष करून शेवटी आज ही सेवापूर्ती झाली. आणि भाऊसाहेबांना नाही बरं वाटलं, आता मी एकटाचा सुटलो, काय नको ते पुरसुडी नको काय विषय. पण ठीक आहे, चांगले आता त्यांचं पुढचं भविष्य आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि त्यांना चांगलं असं आरोग्य लाभो आणि त्यांची जी राहिलेली छंद आहे ते त्यांनी आता पूर्ण करावेत. उदाहरणार्थ त्यांचं ते काकड्याची आवड होती. उद्या जरी मिटिंग असली तरी ते संध्याकाळी 3 वाजता काकडा सुरू केला, 30 पहाटे काकडा संपतो, परत मिटिंगला येणार. म्हणजे त्यांची ती क्षमता खूपच चांगली आहे. आपल्यासारखं नाही, आपण झोपलो का उठायचं नाही. ते काळजीपूर्वक मिटिंग जरी असली 3 वाजता जाणार काकड्याला, कारण मला माहितीये माझ्या समोरच भाऊसाहेब आपले सुपी साहेब आहेत, त्यांच्यासोबत ते जायचे याला काकड्याला. त्याच्यामुळं भाऊसाहेबांना पुढचं आयुष्य खूप भरभराटीचं जावं, कुटुंबाची सेवा हो, एवढ्या शुभेच्छा आणि थांबतो. विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे सहकार मूर्ती व आमच्या आत्या ठकू आत्या, कैलासवासी ठकू आत्या यांचे चिरंजीव श्री ज्ञानेश्वर माऊली पावडे महाराज, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू जे आरोग्य खात्यात सेवा करतात असे दशरथ दादा, त्याचप्रमाणे पावडे परिवार. आज जर पाहिलं तर सेवापूर्ती म्हणजे खूप महत्वाचा टप्पा आहे की आपल्या जीवनात जी सामाजिक सेवा करत असताना ज्यांनी कोणत्याही गोष्टीचा कलंक किंवा कोणत्याही गोष्टीचं बोट न लावता आपली निस्वार्थी सेवा, सामाजिक सेवा निस्वार्थपणाने या ठिकाणी पूर्ण केली. आणि ती पूर्ण करत असताना आमचा सालगाव आसन, सालगाव पंचक्रोशी आसन, त्यामध्ये जर पाहिलं तर आमचं कृष्णदास महाराजांचं जर मंदिर असन तर ते
कृष्णदास महाराजांचे देखील शिष्य आहेत. त्यांची आमच्या नागपंचमीच्या उत्सवाच्या वेळेस त्यांची नेहमी हजेरी त्या कार्यक्रमाला असती. ज्यावेळेस कोणतेही महाराज उपस्थित नसतील त्या ठिकाणी महाराजांची सेवा त्या ठिकाणी होत असते. आणि महाराजांनी सेवा करत असताना कोणत्याही गोष्टीचा अपेक्षा किंवा कोणतीही गोष्ट तमा न बाळगता एक निस्वार्थी भावनाने एक आपल्या हिंदू धर्माचं कर्तव्य पार पडत जी धार्मिक सेवा ती देखील या सेवेबरोबर चालू ठेवली. मी अधिक काही बोलणार नाही. आता बऱ्याच जणांनी महाराजांची या ठिकाणी माहिती दिली, परिचय दिला. ठकुआत्या हे आमच्या गव्हाणे परिवारातली, आमच्या इंगवले परिवारातली त्या आत्यांचे हे चिरंजीव आणि दादांचा जो स्नेह आहे तो आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक धार्मिक असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, जे जे आमचे कार्यक्रम असतील, आमच्या पंचक्रोशीचे कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमाला दादांची उपस्थिती ही वेळ काढून त्यांचं काम सांभाळून ते त्या ठिकाणी यायचे आणि आमची एक ती आशा पूर्ण करायचे. मी अधिक न वेळ घेता, इतिहास निर्माण करणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसे इतिहास निर्माण करू शकत नाही, असा दादांनी आज हा सेवापूर्तीचा कार्यक्रम पूर्ण केला. आपण म्हणतो फुलं जोडल्यानंतर एक फुलमाळ तयार होती, तसे हार तयार होतो. तसं माणुसकी जपल्यानंतर एक माणुसकीचं आज हा झरा जो आज सर्व कर्मचारी वर्ग, त्याचप्रमाणे पाहुणे मंडळी सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले. मी अधिक न वेळ घेता दादांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं, आरोग्यमय जावं व त्यांच्या हातून अशीच सेवा पुढे या ठिकाणी घडत राहो एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि माझे लांबलेले शब्द थांबवतो. रामकृष्ण हरी. केलेलंच आहे, पण असं म्हणतात की भ्रष्टाचार प्रत्येक व्यक्ती करतच असते आणि मान्य आहे मला की प्रत्येकाने केलंच पाहिजे, पण कधी कोणाच्या वेळेचा भ्रष्टाचार नाही केला पाहिजे. आणि आज आमच्या सगळ्या कुटुंबाकडून तुम्ही सगळ्यांनी एवढा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलाय त्याबद्दल आणि सगळ्यात जास्त उशीर झालेला आहे त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. व मी काही 2 शब्द अण्णांबद्दल बोलणार आहे, ते तुम्ही ऐकावे अशी मी विनंती करते. आयुष्यात जर माणसाने सांगायचं म्हटलं तर एखादा आनंद असतो आणि तो आनंद द्यायचा म्हटलं तर तो किती प्रमाणामध्ये द्यावा याला पण काहीतरी लिमिट असतं. जर बापाच्या जागी जर चुलत्याचा हात आपल्या पाठीशी असेल तर कधीच कोणती गोष्ट अशक्य होत नाही. आणि ज्याप्रमाणे माझ्या बापाने मला जेवढं सपोर्ट केलेलं आहे त्याचप्रमाणे माझ्या चुलत्याने माझ्या पाठीशी भक्कमपणे हात दिलाय. आणि ज्यावेळेस वडिलांचा हात पाठीशी असून ज्यावेळेस चुलत्यांचा हात पाठीशी असतो त्यावेळेस कधीच कोणतीच गोष्ट नाही अशी किती गोष्ट अशक्य होते. सांगताना एवढंच सांगेन, किताबें पढ़ने से कोई ज्ञान नहीं मिलता, किताबें पढ़ने से कोई ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता. लोग पत्थर इसलिए पूछते हैं क्योंकि विश्वास के लायक इंसान नहीं मिलता, विश्वास के लायक इंसान नहीं मिलता. सांगायचं तात्पर्य असंच की किताबे पढ़ून आपण जेवढं ज्ञान एखाद्याला देऊ किंवा एखाद्याकडून आपण ज्ञान घेऊ, परंतु त्याच्यातून एक माणूस घडला जात नाही. परंतु माणूस घडला याच्यातून जातो की मंदिरामध्ये लोक देवाची पाया पडतात किंवा देवाची पूजा करतात, परंतु आपण जर पंढरीच्या वारीला गेलं तर कधीच कोणता असा वारकरी संप्रदायातला लोक नाही की त्याला अशी इच्छा होती की आपल्याला मूर्तीचं दर्शन व्हावं. असं मला तरी वाटत नाही की आजपर्यंत मी 1-2 वारे केलेले आहे, परंतु मला असं कधीच जाणवलं नाही किंवा वारकरी संप्रदायातील असेल किंवा बहुतांशी इतर लोक पण मूर्तीची पूजा कधीच करत नाही. ते कळसाची पूजा करत असतात किंवा कळसाचं दर्शन झाल्याच्या नंतरच ते परतीच्या प्रवासाला लागत असतात. अगदीच सांगायचं तात्पर्य असं की जीवनात देखील माणूस छोटा असू दे किंवा मोठा असू दे त्याने आपल्यासाठी काय केले हे जास्त सगळ्यात महत्वाचं असतं. अण्णांबद्दल बोलायचं म्हटलं तर सगळ्यांनी त्यांचं जे काही काम आहे त्याच्याबद्दल सांगितले, परंतु मी त्यांच्या घराबद्दल किंवा त्यांनी त्यांचं जे काही आयुष्य आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलते. 10x10च्या खोलीमध्ये राहून त्यांनी या जीवनाचा प्रवास सुरू केला होता. तो प्रवास असा होता की ज्यावेळेस फी भरायची असते किंवा एखादी परीक्षा आपण परीक्षा द्यायची असते, आता काही नाही, आता आपल्याला असं वाटतं की ठीक आहे 200 रुपये 300 रुपये, पण त्या काळातले 200-300 रुपये हे आताचे 1000 आणि 2000 सारखे आहे. पण त्यावेळेसची आमची परिस्थिती एवढी नाजूक होती की आम्हाला ते 200-300 रुपये भरायला सुद्धा पैसे नव्हते किंवा एखादी फी भरायची असेल, एखादी परीक्षा द्यायची असेल तर ती परीक्षा आपण कशा पद्धतीने उत्तीर्ण व्हावं याचं देखील टेन्शन होतं. नॉलेज भरपूर होतं, परंतु आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे आपण त्या गोष्टी शक्य नाही केल्या.
परंतु आपण म्हणतो ना, जर एखाद्याला ध्येय गाठायचंच असत तर ते ध्येय आपण आपल्या कर्तृत्वातून करून दाखवलं पाहिजे. अगदीच त्याप्रमाणे अण्णांनी त्यांची जिद्द आणि त्यांची चिकाटी कधीच वाया घालवली नाही. त्यांना वाटत होतं की आपण काहीतरी करू शकतो. ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी देखील आयुष्यभर गाडी चालवून आज त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलंय, त्याचप्रमाणे अण्णांनी देखील सामाजिक कार्यकर्त्यामध्ये ते तिथे देखील असून किंवा जे काही प्रवचन करतात, कीर्तन करतात, ह्या गोष्टींमधून देखील आमच्यावरती एक संस्काराचा भार किंवा एक संस्काराचा हात त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आणि त्यांचेच हे जे काही संस्कार आहेत त्या संस्कारांना आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही, अशी मी सगळ्यांच्या वतीने ग्वाही देते. आज एवढ्याशा घरातून देखील ते जर इथपर्यंत पोहोचू शकतात तर नक्कीच मी सांगेन की त्यावेळी आमच्याकडे काही नसताना देखील ते इथपर्यंत पोहोचले. आणि आता आमच्याकडे सगळं आहे किंवा सगळ्या गोष्टी आम्ही शक्य करू शकतो, तर नक्कीच आम्ही देखील तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे जाऊ शकतो. म्हणजे एक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं, परंतु मी सांगेल आता सोनं लय महाग झाले त्यामुळे आपण ते वाटू शकत नाही, परंतु सोन्यासारखं नक्कीच असावं, पण सोनं देऊ शकत नाही. पण मला असं कधीच वाटत नाही की माणसाने सोन्यासारखं असावं. मला असं वाटतं की माणसाने परिसासारखं असावं, कारण ज्यावेळेस सोनं आपण वाटू शकत नाही किंवा देऊ शकत नाही, पण परिसासारखं असताना आपण परिसासारख्या व्यक्तीला किंवा आपल्या सोबतच्या माणसांना सोबत घेऊन आपण काहीतरी नक्कीच करू शकतो. एवढंच सांगेल की सरकारी नोकरी करत असताना अण्णांनी म्हणजे भरपूर लोक नावं ठेवतात की काय सरकारी नोकरी आहे असं आहे तसं, पण त्या सरकारी नोकरी मागे किती कष्ट आहेत किंवा किती काय हे आम्ही बघितले. ज्यावेळेस घरामध्ये जातो इकडे दप्तर पडलेलं असतं, तिकडे दप्तर पडलेलं असतं. अण्णांचं सारखं असतं माझी वही कुठे, माझं रजिस्टर कुठे, अक्षरशः डोक्याला चष्मा असताना सुद्धा ते विचारतात अरे माझा चष्मा कुठे. म्हणजे ते त्यांच्यावरती बर्डन असतं. सांगायचं म्हटलं एवढंच की मी आईला 100% मानेल की म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला जर मानतो तर ते सगळ्यात जास्त सगळ्यांनी त्यांच्या बाकीच्या जीवनाचं सगळ्यांचं कौतुक केलं, पण मी आईला सगळ्यात जास्त मानते, कारण ती त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी होती की तुम्ही लढा. आपण म्हणतो की आपल्या पाठीशी जर एखादी व्यक्ती भक्कमपणे असेल तर आपण नक्कीच एखादं ध्येय अचीव करू शकतो. तसेच अण्णांच्या आमच्या पाठीशी हे दोघं आहेत किंवा माझे आई वडील आहेत, परंतु अण्णांच्या पाठीशी ज्यावेळी आई भक्कमपणे उभी होती त्यामुळेच हे सगळं शक्य झालं. एवढंच सांगेल अण्णा की आतापर्यंत तुम्ही जे काही तुमच्या कारकिर्दीमध्ये जे समाज कार्याचं काम केलेलं आहे किंवा ग्रामसेवक म्हणून जे कार्यरत आहेत त्याच पद्धतीने आतापर्यंत बाद झालं तुमचं ते कार्यकीर्द किंवा काही, परंतु आता तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ हा आमच्यासाठी व आईसाठी नक्कीच द्यावा. एवढंच बोलून मी माझ्या मनावर व्यक्त करते. तो म्हटलो नाही छान वाटलं, तर कीर्तनकार म्हणतात की नाही मी कीर्तन करणार नव्हतो म्हटला, कारण एवढी सगळी लोक नव्हती, तू एकटाच माणूस, तुझ्यासाठी काय कीर्तन करणार. पण तुझं ते बैलाचं उदाहरण ऐकलं काय की 20 बैल असले 19 नांगरायला गेले तरी मी एकाला चारा टाकतो, हे उदाहरण ऐकलं आणि मन गहिवरून आलं म्हटला, म्हणून मी कीर्तन केलं. तर त्यावेळेस तो शेतकरी त्या कीर्तनकाराला सांगतो, म्हणतो तुम्ही उदाहरण माझं नीट ऐकलं नाही म्हणे. मी असं म्हटलं होतं की माझ्याकडे 20 बैल आहेत, 19 बैल चरायला गेले तर एका बैलाला मी चारा टाकतो, पण 20 बैलाचा चारा आम्ही एकट्यालाच टाकतो असं नव्हतं म्हटलं. म्हणजे 6 तास बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की 6 दिवसाची ओळख आणि 60 मिनिटं बोलणं योग्य नाही. जे 10 मिनिटं तुम्ही मला दिले तेच माझ्यासाठी खूप आहेत. 6 दिवसामध्ये ज्या आठवणी दिल्या आहात सगळ्यांनीच, म्हणजे यश असेल, तुम्ही असाल, ज्ञानेश्वरी असेल, ओंकार असेल, दुर्गा असेल, निकिता असेल, सगळ्यांनी खूप छान आठवणी दिल्या. निश्चितपणे त्या आठवणींच्या बळावरती तुमच्या कौतुकाची ताप आमच्या पाठीवर आयुष्यभर पाडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठी माझ्याकडून, माझे मित्र रोहन सरांकडून, आमच्या सेटनेट मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. महाराज, निश्चितच मला असं वाटतंय की त्यांच्या हातून जी काही 10-12 वर्ष ग्रामसेवक पदावरची जी सेवा झाली ती आज चांगल्या दृष्टीने सत्कर्मी लागली असं मला वाटतंय. उपस्थित सर्व महाराज लोक असतील किंवा त्यांची ही जी अध्यात्माची सेवा होती, कालांतराने हे सर्व कला आहे किंवा अध्यात्म आहे हे त्यांनी चांगल्या प्रकारे जोपासलेलं आहे. भविष्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभावं, त्यांचं कुटुंबासोबत त्यांनी इथून पुढचा वेळ चांगल्या प्रकारे घालवावा आणि अध्यात्माची सेवा घडावी असं मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. त्यांचा जो कालावधी असेल, माझ्यासोबत त्यांचा कालावधी अगदी 5-6 वर्षाचा कालावधी होता. प्रत्येक वेळी त्यांचं काही ना काही विषय निघायचे. ग्रामपंचायतीचे, ग्रामसेवकाचा, संघटनेचा अध्यक्ष यांना ते मला फोन करायचे किंवा अडीअडचणी निश्चित ह्या पावलोपावली ग्रामसेवकाला असतील किंवा सरपंचाला ह्या अडचणी ग्रामस्थ निर्माण करायचे किंवा सदस्य निर्माण करायचे आणि त्या अडचणीचा सामोरा हा पावडे भाऊसाहेबांना मोठ्या प्रमाणात करावा लागायचा.
थोडं शरीर पायाची साथ त्यांना हे होत नव्हती. मग त्यांना प्रवासासाठी लांब लांब आता एनवे होतं किंवा डेनेला होतं, वाशेऱ्याला होते, थोडासा येण्या जाण्याचा त्यांना त्रास व्हायचा किंवा एसटीची वेळ थोडी चुकली की ग्रामपंचायतीमध्ये जायला वेळ लागायचा. विरोधी सदस्य असतील ते थोडेसे भाऊसाहेबांविषयी तक्रार करायचे. मग त्या पंचायत समितीला येऊन चर्चा करायचे, तिथं आपण समजून सांगायचं त्यांना. आणि पावडे महाराजांचा एवढा स्वभाव होता की कुठल्याही प्रकारची तक्रार असो ते शांततेने ऐकायचे, समजून घ्यायचे, समजून सांगायचा प्रयत्न करायचे. फक्त त्यांचं काय व्हायचं, पुढचा तक्रारदार आणि त्यांचं ते टायमिंग मॅच व्हायचं नाही. त्या टायमिंग मॅच न झाल्यामुळं हा पुढचा सगळा खटाटोप व्हायचा. तर हे मी जवळून अनुभवलेलं आहे. आणि सदर व्यक्ती खूप मनाने प्रेमळ, चांगल्या प्रकारची पावडे महाराजांची ही ख्याती आहे. त्यांनी भविष्यात अध्यात्मात चांगल्या प्रकारचं काम करावं. आणि ही जी ग्रामसेवक संवर्गाची जी प्रतिमा होती, म्हणजे आम्ही आता साधारणतः 117 ग्रामसेवक आहेत पंचायत समिती खेड येथे. आमच्या ग्रामसेवक संवर्गामध्ये अध्यात्मामधला पहिलाच माणूस असेल जो बाहेर बी प्रवचन कीर्तन खूप चांगल्या प्रकारे चालायचं. मध्यंतरी आमचा एक शिरोलीमध्ये कार्यक्रम होता, स्वच्छ भारत अभियानासंदर्भातला कार्यक्रम होता. त्या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानाची प्रचार प्रसिद्धी होती. आणि थोडं बीडीओ साहेबांचं पावडे भाऊसाहेबांविषयी मत काय असायचं की बाबा हे प्रॉपर हे करत नाही. तर त्या कार्यक्रमामध्ये भाऊसाहेबांनी एवढं चांगल्या प्रकारचं म्हणजे कार्यक्रमाला लोक उपस्थिती येत होते आणि त्यावेळेस स्टेजवरती कोणी कार्यक्रम करत नव्हतं. पावडे महाराजांनी ते सगळा समाज एक अर्धा पाऊण तास चांगल्या प्रकारचं प्रवचन केलं. आणि बीडीओ साहेबांनी त्यावेळेस त्यांना एवढी छान शाबासकी दिली. आणि तिथून पुढे बीडीओ साहेबांविषयी त्यांचं मत, बीडीओ साहेबांना असं वाटायला लागलं की खरोखर आपला ग्रामसेवक चांगल्या प्रकारचं काम करतोय. म्हणजे आपण एका ठिकाणी जर कमी पडलो तर दुसऱ्या ठिकाणी निश्चित आपण चांगले आहोत. हे मला असं त्यांच्या स्वभावातून किंवा यांनी जी काही सेवा केली 12 वर्षामध्ये ग्रामसेवक पदावरती त्यावरून मला जाणवतंय. पंचक्रोशीतील सर्व लोकांनाही अनुभव असेल ते, कारण वाडा येथे मुक्कामी आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारची इथून पुढं सर्व वाडा पंचक्रोशीतील किंवा अध्यात्माची सेवा करावी. सर्वांना बरोबर घेऊन जावं, कुटुंबाला वेळ द्यावा, पत्नीला, मुलांना चांगल्या प्रकारचं तुम्ही ज्ञानदान दिलेलंच आहे. पण भविष्यामध्ये तुमचं आरोग्यही चांगलं राहावं ही परमेश्वरांनी प्रार्थना करतो. आणि खेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने, सर्व ग्रामसेवक बंधू भगिनींच्या वतीने मी त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सर्व व्यासपीठ आज सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ पावडे महाराजांचा हा पार पडत असताना कार्यक्रमाची सुरुवातच या ठिकाणी धनंजय महाराजांच्या कीर्तनाने झाली. आणि कीर्तनामध्ये महाराजांनी अभंग सुद्धा अकल्पायुष्य व्हावे तयार ह्या संतवाणीच्या अभंगाने सुरुवात केली. आणि तिच्यावर त्यांनी सविस्तर असं प्रबोधन करण्याचं कामही या ठिकाणी केलेलं आहे. पावडे बाबा महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर पावड्यांना या ठिकाणी ते धनुर्धर गोविंद महाराज यांचे ते शिष्य. आणि पावडे कुटुंबियाला तसं पाहिलं गेलं तर पावडे महाराजांचा रामभाऊ बाबा पावडे यांचा या कुटुंबाला संप्रदायाचा वारसा आणि वारसा लाभलेला हे परिवार. आज तसं पाहिलं गेलं तर पावडे परिवारामध्ये बहुतेक सर्व नवीन मंडळी पाहिली गेली तर समाजामध्ये आज ती सर्व मंडळी या ठिकाणी या भागामध्ये गायनाचं काम करतात. कीर्तन पावडे महाराज कीर्तनाचं काम करतात. म्हणजे संप्रदाय वसा आणि वासा हा पावडे परिवाराने या ठिकाणी चालवलेला आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वाडा ग्रामपंचायत मध्ये क्लार्क म्हणून काम करत असताना तसं क्वचितच भाग्य असतं कोणाला त्याचं प्रमोशन मिळणं किंवा हे होणं. परंतु 43व्या वर्षी शासनाच्या धोरणानुसार 10% त्यांना ग्रामसेवक होण्याची संधी मिळाली. खरा हा लाभ परमार्थाचा. त्यांनी जो वसा आणि वारसा चालवला, त्यांचा स्वभाव पाहिला तर अतिशय शांत मन मिळव. आजही या ठिकाणी ते ग्रामसेवक म्हणून काम करतात. आंबेगाव मधून आले त्या ठिकाणी काही घटना घडल्या त्यालाही ते सामोरे गेले.
परंतु त्यानंतर खेड तालुक्यात आल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने वाडा क्राक नंतरचा संबंध माझा आला येणवे खुर्द ग्रामपंचायतमध्ये. येणवे खुर्द ग्रामपंचायतमध्ये सतत त्यांचा 4-6 वर्ष मला वाटतं काम केलं त्यांनी त्या ठिकाणी. परंतु जाण्याच्या त्यांच्या पायामुळे अडचणी होत्या, काही तक्रारी आल्या तर ते माझ्या घरी यायचे, बसायचे, बोलायचं, त्या सोडवण्याचं कामही मी त्या ठिकाणी केलं. असं हे आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी आज वयाच्या 58 वर्षी सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त नोकरीतून होते. जसं शालेय संपल्या, शिक्षण संपल्यानंतर या ठिकाणी शाळेमध्ये त्या मुलांना निरोप समारंभ देण्याचा कार्यक्रम होतो. तो निरोप समारंभ त्यांच्या भविष्यासाठी असतो. त्या ठिकाणी त्या मुलांनी आपली भविष्याच्या विविध क्षेत्रामध्ये कुठे जायचं ते त्यांनी ठरवायचं असेल, त्या मार्गाने ते भरारी घेत असतात. त्याप्रमाणे यांचा आज हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी कीर्तनातून सांगितलेलं आहे. आणि मी एकच विनंती करेन की पावडे महाराज, आपण आता नोकरीच्या दक्तून मोकळे झाला, ज्यांचे आपण शिष्य मानता त्या गोविंद बाबांच्या जय जनरल धनुर्धर गोविंद सद्गुरू सेवा आश्रमाचं या ठिकाणी काम करा, परमार्थामध्ये काम करा. आपल्या मुलींनी जरी सांगितलं असेल, काही त्यांची जबाबदारी असेल, परंतु आज सर्व कुटुंब याच्यावर उभं राहिलेलं आहे. आपण जाता जाता हे काम करा, हेच आपल्याला खऱ्या अर्थाने सेवा लाभेल आणि आपल्याला चांगलं आयुष्य, दीर्घ आयुष्य लाभो, परमेश्वरची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी आपलं जेवल्याशिवाय जाऊ नका. मी थोडंच बोलणार आहे आणि मी कदाचित शेवट असेल. हा, अजून एक जण आहे फक्त. खर तर मी पहिल्यांदा मनाने बोलणार होते, पण नंतर विचार केला की मनाने मी बोलूच शकत नाही. त्यामुळे मी थोडं एक पॉइंट घेऊन मी थोडस लिहिलंय, ते मी फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आजपर्यंत जेवढे ऐकले आहे त्यावरून सांगते की माझ्या अण्णांनी लहानपणी खूप कष्ट केले. खरं तर आता आम्हाला सगळं हातात भेटत आहे ते फक्त त्यांच्या कष्टामुळे. 10x10ची पण खोली नसेल एवढ्या खोलीतून त्यांचा प्रवास सुरू झाला. 1989 ते 2012 पर्यंत त्यांनी ग्रंथालयामध्ये ग्रंथपालक म्हणून काम केले आणि नंतर 2012 मध्ये ग्रामसेवक म्हणून ते रुजू झाले. त्यांच्याबरोबर त्यांना परमार्थाची सुद्धा खूप आवड आहे. तुम्हाला तर माहीतच असेल ते कीर्तनकार देखील आहे. खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी एका पारमार्थिक घरात ज्या वेळेस अण्णा ज्ञानेश्वरी वाचत होते त्याच वेळी माझा जन्म झालाय. आणि एक जण हळूच येऊन अण्णांना बोलला की ज्ञानेश्वर, तुला ज्ञानेश्वरी झाली, आणि माझं नाव पडलं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर पावडे. खरं तर माझा जन्मापासून आतापर्यंत त्यांनी माझ्यासाठी सगळं केलं. परिस्थिती नसून सुद्धा त्यांनी आम्हाला हवं ते दिले. 3000 रुपये महिना असं करून त्यांनी घर चालवलं होतं. त्यांच्या सोबत म्हणून आमची आई देखील सुद्धा खूप कष्ट करत होती. एका वेळेस 11 घरांची घरकामं माझ्या आईने केलेली आहेत. अजून पण करते. खरं तर ती खूप कष्ट करते. आज सगळंच आठवत आहे. दुखलं खुपलं तर रात्री जागणारे माझे अण्णा, चूक झाली तर कोलडंडा घालून मारणारे अण्णा, आणि एखाद्या स्पर्धेत नंबर आला तर सगळ्यांना अभिमानाने सांगणार की माझ्या मुलीचा या स्पर्धेत नंबर आलाय. खूप भारी वाटतं कधी त्यांच्याबद्दल हे सगळं बोलताना. आणि आमचं भरभरून कौतुक करतात ते, कोणी पण असू दे. खरंच खूप केलं त्यांनी आजपर्यंत. प्रत्येक बाप करतच असतो म्हणा त्यांच्या मुलांसाठी हे सगळं. असं म्हणतात की आई रडून मोकळी होती. आईच्या भावना पटकन सगळ्यांना कळतात, पण बापाचा त्रास मात्र कोणालाच दिसत नाही. पण अण्णा, तुमच्या ह्या लेकीने तुम्ही न सांगता सुद्धा तिला तुमचा सगळा त्रास कळत होता. तुम्ही आपल्या घराचं खरंच अस्तित्व आहात. तुमच्याशिवाय घराला घरपणच नाहीये. जशी आयुष्यात आई महत्वाची असते ना, तसे बाबा सुद्धा खूप महत्वाचे असतात. खरं तर आजपर्यंत तुम्हाला मी खूप त्रास दिलाय, खूप काही बोलले असेल रागात, पण त्या सगळ्यासाठी आज मी सगळ्यांसमोर तुमची माफी मागते. जेव्हा अण्णा ग्रामसेवक झाले ना, तेव्हा खूप भारी वाटलं होतं की चला आता जरा तरी सुरळीत होईल. पण हा प्रवास जेवढा वाटतो तेवढा सोपा मुळीच नव्हता. ग्रामसेवक म्हणून कामाला लागले आणि
कामात जाऊ लागला. पण माहित होतं ते जे करत आहेत ना ते आमच्यासाठीच करत आहेत. कधी कधी तर टेन्शनने रात्रभर जागायचे काम, कारण की त्यांना कामाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. लोकांना ना फक्त सरकारी अधिकाऱ्याचा पगार दिसतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला सुद्धा बरेच जण बोललेली आहेत की ठीक आहे तुझे पप्पा ग्रामसेवक आहेत, काय तुमच्या घरात काही नसल, म्हणजे सगळ्याची सगळं भरभरून आहे. तर मला त्यांना सांगायला आवडेल की पण हाच सरकारी अधिकारी जेव्हा लोक घरात लपून बसले होते, मी करोना विषयी बोलते, जेव्हा आपण करोनामध्ये घरात जीव धरून बसलो होतो ना तेव्हा हाच सरकारी अधिकारी घरोघरी जाऊन लोकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटत होता. हे कोणाच्या लक्षात कधीच आलं नाहीये. 2017 मध्ये माझ्या अण्णांचा कामाला जाताना ऍक्सिडेंट झाला. एक पाय जवळजवळ 5 ठिकाणी मोडला होता. पण त्यावेळेस सगळ्यात जास्त आंबेगाव तालुक्यातील ग्रामसेवक संघटनांनी खूप मदत केली आणि ते असं पण बोलले होते की इतर कोणी असतं तर कदाचित आम्ही हे केलं नसतं, पण तुम्हाला आपोआप मदत करू वाटली. हे ऐकून वाटलं की बस माझ्या बापाने आयुष्यात काही कमवू अथवा न कमवू, पैशाची श्रीमंती नसेल आमच्याकडे, पण जीवाला जीव देणारी खूप माणसं त्यांनी कमावली आहेत. आणि मी खरंच इथं आंबेगाव तालुक्यातली जर कोणी इथं असेल तर मी त्यांना खरंच सांगू इच्छिते की आज माझा बाप आमच्या सोबत हे फक्त तुमच्यामुळे. आज सुद्धा त्या सिटी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल समोरून जाताना आपसुकच हात जोडले जातात, कारण की त्या हॉस्पिटलमुळे माझे अण्णा इथे आहेत. त्या डॉक्टर आमच्यासाठी देव माणूस होता. त्यामुळं तुमचे हे उपकार मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाहीये. लोकांना वाटतं ग्रामसेवक आहे की झालं की सोपं आहे, जायचं खुर्चीत बसायचं काम करायचं आणि यायचं. पण अजून पण आठवतंय मला त्यांनी जागलेल्या रात्री, त्यांना लोकांनी दिलेली बदली. भाऊसाहेब अपंग आहेत म्हणून सततची होणारी बदली. कधी कधी तर घरी येऊन बोलता बोलता रडले आहेत ते, खूप रडले. खूप लोक हिंमत होती, रात्री अपरात्री कॉल करून कागदपत्र मागायची. कामाची वेळ 10 ते 6, पण लोकांचे कॉल मात्र रात्री 11-12 वाजता सुद्धा. आणि कधी रात्री अण्णांनी कॉल केला तर बोलायचे काय काळ वेळ आहे की नाही तुम्हाला, झोपायची वेळ झालीये ठेवा फोन. का झोपा फक्त तुम्हाला असतात का, सरकारी माणसाला झोपायचं नसतं का? भाऊसाहेबाला रात्री कधी कॉल करा, पण त्यांनी आम्हाला नाही केला पाहिजे. हा कोणता न्याय आहे? असा नियम आहे की सरकारी अधिकाऱ्याचे घर ग्रामपंचायत पासून एवढ्या अंतरावर असावं. खरं तर मला नक्की एक्झॅक्ट अंतर नाही माहिती, पण असंच आम्ही सुद्धा एका गावामध्ये एका ठराविक अंतरावर रूम भाड्याने घेऊन राहत होतो. अजून पण आठवतोय तो दिवस ज्या दिवशी अण्णा आणि दादा कीर्तनासाठी बाहेर गेलते आणि रात्रीच्या 12-1 वाजता एक माणूस दारू पिऊन घरी आला होता. भाऊसाहेब कुठे आहेत, उतारा हवा आहे. ती परिस्थिती मी आणि माझ्या आईने कशी हँडल केली ती आम्हालाच माहिती. खरं तर आता असं वाटत आहे की झालं आता शेवट माझा झाला, मग माझ्या पण या दमलेल्या बापाला जरासा आराम भेटेल. आणि हो अण्णा, तुम्हाला हेच सांगेन, बस आता थोडा आराम करा, मुलांच्या काळजीतून आता जरा बाजूला व्हा. तुम्ही आम्हाला मोठं केलं, सुशिक्षित केलं. बस आता तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आहे. आता आमची वेळ आहे आमचं कर्तव्य पूर्ण करण्याची. जमेल का नाही माहित नाही, पण प्रयत्न 100% असतील. आजकाल मी खूप रील व्हायरल होताना पाहतीये की एका स्त्रीसाठी नवऱ्याने दिलेले स्वातंत्र्य की तू कर, मी आहे, यापेक्षा मोठं काहीच नाही. पण त्या स्त्रीला लग्नाच्या आधी तिच्या आई वडिलांनी स्वातंत्र्य दिले नसेल का? काहींना नसेलही दिलं. पण माझ्या बाबतीत बोलायला गेलं तर माझ्या अण्णांनी मला लहानपणापासून सगळ्याच गोष्टीत स्वातंत्र्य दिलं आहे. आणि मी अभिमानाने सांगू शकते की माझ्या अण्णांनी मला कोणत्याच गोष्टीची रोकटोक केली नाही. हवं ते शिक, हवं ते करिअर कर, तुझा बाप कायम तुझ्या पाठीशी आहे आणि यापेक्षा मोठं मला काहीच वाटत नाही. त्यासाठी थँक्यू आई अण्णा, मला इतकं स्वावलंबी बनवण्यासाठी. सांगायला आवडेल की मी 10वी पासून एका छोट्याशा कपड्याच्या दुकानामध्ये 1,500 रुपये पेमेंटनी काम केलेलं आहे. पण माझे अण्णा मला कधीच बोलले नाही की तुला कामाची गरज नाहीये, तुझा बाप ग्रामसेवक आहे, ते कधीच बोलले नाही. आणि आज मला खरंच असं वाटतं ते बरं झालं तसं बोलले नाही, कारण की त्यावेळेस मी कमवलं नसतं ना तर आज मला पैशांची किंमत कळलीच नसते आणि मी इतकी स्वावलंबी कधी झालीच नसती.
त्यामुळे त्यासाठी एक थँक्यू. आणि मला बायांना वडाच्या पूजा करताना बाया म्हणतात की 7 जन्मी मला हाच नवरा भेटू दे, पण मी खरंच सांगू इच्छिते की मला जन्मोजन्मी हीच आई, हाच बाप आणि हाच भाऊ भेटू दे. जाता जाता मी अण्णांसाठी एवढेच बोलेन की अण्णा तुम्ही ग्रेट आहे, तुम्ही कायम माझ्या पाठीशी राहा. आणि एक 4 ओळी माझी नाहीये पण ऐकलं की तुमचीच आठवण येते. ते म्हणे, मुलगी मी त्याची बाप तो माझा, मुलगी मी त्याची बाप तो माझा, एका पठ्ठ्यासारखा तो माझ्यासाठी लढतो आहे. असतील हो किती शूरवीर, असतील हो किती शूरवीर, पण माझा बाप लाखात एक आहे, माझा बाप लाखात एक आहे. थँक्यू. धन्यवाद ताई. या ठिकाणी आपल्या वडिला महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचा मूळचा पिंड जो आहे तो पारमार्थाचा पिंड आहे. मी मध्यंतरी काळात या ठिकाणी गीता सत्संग घेत होतो, गीताचा अन्वयार्थ या ठिकाणी सांगत होतो. त्यावेळेस आमची चर्चा व्हायची. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की महाराज की मला आळंदीला जाऊन शिकावं अशी माझी इच्छा होती, परंतु आई वडिलांनी काही मला जाऊ दिलं नाही. महाराज मी तुम्हाला सांगतो, सद्गुरु जोग महाराजांच्या मनात जर आलं, या महाराष्ट्रामध्ये अशी एकच संस्था आहे जी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या ठिकाणी आहे, की ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकांना देखील 1 रुपया पगार नाही. अशी जगाच्या पाठीवर संस्था असणारी कोणती संस्था असेल तर ती आमची सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. आपली इच्छा आहे तर आपली इच्छा ही सद्गुरु जोग महाराज या ठिकाणी निश्चितच पूर्ण करतील. कसं आहे, पारमार्थिक माणसाला संसाराचा गाडा हाकताना परमार्थाला जर कमी वेळ भेटला तर त्याची मन व्यथित होत असतं. आता संसाराचा गाडा सगळ्यांना सांभाळायचा आहे आणि त्याच्याबरोबर आपला परमार्थही करायचा आहे. आता परमेश्वराने तुम्हाला इथून पुढचा वेळ परमार्थासाठी दिलेला आहे. बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे हारी, वाचोनी आलो इथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. इथून पुढं तुमच्या भगवंताच्या परमेश्वराच्या सेवेसाठीच हा योग तुम्हाला भगवंताने दिलेला आहे. आणि पुढच्या जन्मी नक्कीच तुम्ही सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला भगवान परमेश्वर नक्कीच ही संधी प्राप्त करून देतील. हीच माझ्या सर्व तालुक्याच्या वतीने, महाराज मठाच्या वतीने आपल्याला पुढील पारमार्थिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. धन्यवाद महाराज. यानंतर काही सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातून जे काही व्यक्ती सर्व नामवंत हजर झाल्यात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि एवढं सांगतो की जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. धन्यवाद. यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण मंडळी उपस्थित झालात त्याबद्दल प्रथमतः गावच्या वतीनं, या महाराज मंडळींच्या वतीनं प्रथम सर्वांचं स्वागत व्यक्त करतो. आणि आज आपण ज्ञानेश्वर महाराज पावडे यांचा जो सत्कार आयोजित केलाय ते महाराज, आपण आज सकाळी लवकर हा कार्यक्रम होणार होता, परंतु आज आमच्या ते वाडेकर परिवारची दशक्रिया होती आणि त्याच्यानंतर 10 वाजता अखंड हरिनाम सप्ताहाची मीटिंगचं आयोजन केलं. महाराजांना आम्ही विनंती केली की आपण तिथं कार्यक्रम चालू करा, परंतु महाराज म्हणले नाही, पहिलं आपण इथं सप्ताहाची मीटिंगचं नियोजन करू आणि त्याच्यानंतर माझ्या सत्काराचा कार्यक्रम तर होईल. आम्हाला माहीत नव्हतं, आज अचानक मीटिंगचं आयोजन केलं त्याच्यामुळे जर उशीर झाला त्याबद्दल प्रथमतः सर्व मंडळींचं दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज आपण महाराजांनी जे खूप प्रसंग सांगितले, पण महाराजांचं आता आमचे पांडे भाऊ साहेब आलेत, सर्व ग्रामसेवक मंडळी आले, ग्रामविकास अधिकारी आले. माझा ग्रामसेवक मंडळींचा एक पूर्वीपासूनचा एक अतिशय जवळचा संबंध, कारण मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं प्रत्येक ग्रामसेवकाचा आमचा एक अतिशय जवळचा संबंध आला. आणि भाऊसाहेबांचं आता आमची चर्चा झाली, पांडे भाऊसाहेबांची, की भाऊसाहेबांची तुकाराम मुंडे नंतर प्रशासकीय बदली होण्यात जो मान मिळवला तो अतिशय प्रत्येक 5-5, 6-6 महिने बदली झाली. याचं कारण असे, कारण आम्ही सुद्धा गावामध्ये काम करत असताना मी 18 वर्ष झालं एक समाजात काम करतोय, परंतु आता गावाने आम्हाला बिनविरोध प्रतिनिधित्व काम करण्याची संधी दिली. त्या माध्यमातून माझी पत्नी काम करत असते. ते काम करत असताना आम्ही सुद्धा एक विकासाला जोड म्हणून एक त्यांनी साथ देण्याचं काम करतो. आज आमच्या गावामध्ये मस्के भाऊसाहेब काम करतात, आमच्या वडिला समान काम करतात, आमच्या वडिलांसमान त्यांचं वय आहे, परंतु
काम करत असताना ग्रामसेवक आणि सरपंचचे सुद्धा भाऊसाहेब वादविवाद होतात. कारण काही काही वेळेस आरती कोण होतात, कशाहून काय होतात. याला कारण त्याला अपवाद आमचे पावडे भाऊसाहेब आहेत. आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आमच्याकडे यायचे की पावडे भाऊसाहेबांना हस्तांतरण टिप्पणी द्यायला सांगा, हे द्यायला सांगा, ते द्यायला सांगा. कारण एक ते गावचे प्रतिनिधी, परंतु त्यांनी कुठलीही कायद्याची बाजू सांभाळूनच त्या गोष्टी केल्या की काय असेल ते मासिक सभेमध्ये होईल. मग त्या निमित्तानं ज्या तक्रारी होतील त्या काही तक्रारीचे निवारण BDO साहेबांपर्यंत जाणार आणि त्या गेल्यानंतर त्यांची मग तिथनं लगेच दुसऱ्या गावात बदली करणं, त्या दुसऱ्या गावात बदली करणं. आज शेवटच्या टोकाला आपलं बोरगिरी गाव आहे, तिथं सुद्धा माझं एक जलजीवन मिशनचं काम चालू आहे. तिथं सुद्धा भाऊसाहेब आता शेवटची मला वाटतं त्यांनी सेवानिवृत्ती तिथं घेतली की काम करत असताना एक माणसाला जी दबाव असतो जे काम करण्याचं, आणि ग्रामसेवक म्हणलं की तो त्रास आयुष्यात असतोच. कारण मी जो पाहतोय आता हे 3 वर्षात आणि इथून मागच्या काळात सुद्धा जगदाळे भाऊसाहेब पाहिले, त्याच्यानंतर केशे भाऊसाहेब पाहिले, मग सुनील शेठच्या काळापासून आम्ही केदारी परिवार, शेट्टी परिवार या सर्वांच्या माध्यमातून आम्ही काम करताना ते पाहिले. ग्रामसेवक एक विकासाची नाळ आहे. आणि आता जरी कोणी म्हणलं की भाऊसाहेबांना कुटुंब नसतं, परंतु ग्रामविकास अधिकारी यांना कुटुंब म्हणलं तर ज्या पदावर जे गावात काम करतात तेच त्यांचं कुटुंब असतं. याचं कारण की ही जी लोक आहेत, सरपंच एक नाममात्र असतो फक्त, की सरपंचांनी जरी सांगितलं का मी हे माझ्या माध्यमातून काम करतोय, ते माझ्या माध्यमातून काम करतोय, बॉडी सांगते. परंतु ग्रामविकास अधिकारी जो सांगल, ग्रामसेवकांनी जर ते काम केलं नाही, ग्रामसेवकांनी इच्छाशक्ती दाखवली नाही तर ते कुठलंही काम होऊ शकत नाही. हे वैयक्तिक आम्ही आतापर्यंत जो अनुभव घेतोय तो अनुभवातून पाहतोय की पाटील आपल्या गावात आता 5,000 लोकसंख्येमध्ये भाऊसाहेब आमचं गाव प्रथम आहे ग्रामविकास मुख्यमंत्री पंचायत राजमध्ये. याचं कारण कशासाठी की जे ग्रामविकास अधिकारी किंवा त्यांची जी प्रशासकीय काम जी टीम करते ते कामाचा जो उल्लेख असतो किंवा जो काम करतो ती लोक काम करतात. आपण फक्त त्यांना एक गाव म्हणून त्यांना पाठबळ देऊ शकतो, एवढंच व्यतिरिक्त काही करू शकत नाही. तर ठीक आहे, काही हरकत नाही. आणि महाराजांनी सांगितलं की आपण ग्रामसेवक हे निवडण्याचं कारण की परमार्थ आहे. आज आमच्या गावामध्ये सुद्धा सत्याचं जो नियोजन असेल ते अतिशय चांगल्या मग मला नाही काम करणारे आमचे महाराज हे ज्ञानेश्वर महाराज पावडे बघतात. कारण आम्ही त्या क्षेत्रात नसून हे काम करणारी मंडळी असेल, सकाळचा काकडा असेल, संध्याकाळचा जागर असेल, कीर्तन असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन ही सगळी मंडळी करतात. आणि ह्या काम करत असताना ज्या ज्या गावामध्ये काम करतात तिथे जाण्यासाठी त्यांना विलंब लागेल. आणि एक पावडे कुटुंब जे आहे ते अतिशय गरीब परिस्थितीतून आले. आजही त्यांच्या मिसेस दुसऱ्या ज्या कामाला आचार्याच्या हाताखाली काम करतात, त्यांच्या भावजाई जातात, त्यांचे बंधुराज वाडा अँब्युलन्स वरती तनुजाताई गणवडी यांच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही त्याला कामाला लावण्याचा प्रयत्न केला तिथे, की ते सुद्धा आज लोकांची आरोग्याची सेवा करतात. म्हणजे हे जे कुटुंब आहे ते अतिशय पहिल्यापासून एक गरीब आणि शांत संयमी असं कुटुंब हे काम करते. आणि ग्रामसेवक म्हटलं की आज त्यांच्या मुलांनी सांगितलं की पैशाचा महापूर असतो किंवा पैसे भेटतात ग्रामसेवकाला, पण हे सगळेच ग्रामसेवक तसे नसतात. त्याला अपवादही खूप लोक असतात. गणवटभाऊ साहेबांच्या नामची बऱ्याच वेळा चर्चा झाली याच्यावरती. ते गोटवडीला काम करत असताना त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही 1 रुपयाची लालचीची गरज नाही किंवा मी माझा पगार आणि मी मला त्याचप्रमाणे आमच्या भाऊसाहेबांनी सुद्धा माझे स्वतः किती वेळा कॉन्ट्रॅक्टर घेऊन यायचे की भाऊसाहेबांना 2 रुपये देतो पण ते भाऊसाहेबांना सांगा माझं काम करायला. परंतु हे कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्याच्यामुळे आज ते कुटुंब जे साधं राहिलं याचं कारण हे की कुठल्याही आमिषाला बळी न पडता ते लोकांनी समाजामध्ये काम केलं. आणि इथून पुढेही आपण गावची सेवा निश्चिंत करावी. आणि आज जो इथं कार्यक्रम घेण्याचं कार्य हे गोविंदबाबांचा आश्रम आहे, इथं गोविंदबाबांची समाधी आणि त्यांचे शिष्य म्हणून महाराजांनी जे आजपर्यंत काम केलं आणि त्यांचा शेवटही त्यांनी इथं घडवला त्याबद्दल सर्वांचा त्याबद्दल त्यांनी इथं कार्यक्रम घेतला त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. आणि आपण आलात सर्वांचं गावच्या वतीनं एक प्राथमिक स्वरूपात आभार व्यक्त करतो. आणि मी माझं 2 मिनिटं भाषण थांबवतो. खरं तर उशीर झालेला आहे त्याबद्दल मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. कारण गावामध्ये कार्यक्रमाची वेळ होती 10 वाजता, परंतु गावामध्ये एक दशक्रिया होती आणि त्यानंतर गावच्या सप्ताहाची मीटिंग झाली, त्यामुळे थोडासा उशीर झाला. असो, आज या ठिकाणी जो काय माझा सेवापूर्ती कार्यक्रम आहे, खरं तर ही सेवापूर्ती फक्त शासकीय सेवेतीलच झालेली आहे असं मी मानतो. परंतु जी खरी सेवा करायची ती सेवा मी आजपासून खऱ्या अर्थाने सुरू केलेली आहे.
नोकरीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, आपल्या सर्व ध्यानात कल्पना आलीच असेल, परंतु मी ज्या वेळेस वाडा ग्रामपंचायतीमध्ये 15/1/89 आणि कामाला रुजू झालो, त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब शेटे अण्णा हे सरपंच होते. 89 रुजू झाल्यानंतर त्यावेळेस मला ग्रामसेवक म्हणून आता या ठिकाणी जे काय हजर आहेत ते आमचे वायडी बोमले भाऊसाहेब, ते आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यावेळेस ते भाऊसाहेब होते आणि त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची कामाची परिस्थिती खूप वेगळी आहे. 2014 पासून मोदी साहेबांनी डिजिटल इंडिया केल्यामुळं थोडेसे जबाबदारी वाढलेली आहे आणि क्विक म्हणजे लवकरात लवकर काम झालं पाहिजे असो म्हणून 2089 काम करत असताना वाडा गावचं पुनर्वसन झालं आणि त्यावेळेस वाडा गावची पेठ या ठिकाणी वसण्याचं काम चालू होतं. त्यावेळेस माझ्याही मनात विचारायचा का मला सुद्धा ग्रामसेवक व्हायचं असं विचारल्यानंतर मी अण्णांना सांगितलं. मग त्यावेळेस बाळासाहेब शेट्टी यांनी मला 2 वर्षाची आणि ग्रामसेवक ट्रेनिंगसाठी सुट्टी दिली. 2 वर्ष म्हणजे 91-92 आणि 92-93 या काळामध्ये मी नारायणगाव या ठिकाणी ग्रामसेवक कृषी पदविका केली आणि त्यानंतर परत कृषी पदविका पूर्ण करून आल्यानंतर मी सहज विचार केला आपल्या ग्रामसेवक व्हायचे. मग आता पदविका तर झालेली आहे, मग आपल्या इकडे तिकडे फिरून उपयोग नाही, म्हणून पुन्हा मी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये क्लार्क म्हणून मला पुन्हा कामावर घेतलं. का तर या ठिकाणी अधिकारी येतात, पदाधिकारी येतात, त्याच्यामुळं पटकन आपलं ग्रामसेवक म्हणून काम होईल. हे झाल्यानंतर शेवट मग मी शासनाने GR काढला का ज्याची 10 वर्ष सेवा, सलग सेवा आणि वय वर्ष 45 असेल त्याला 10% आरक्षण शासनाने काढलं जिल्हा परिषद मध्ये सेवेमध्ये घेण्याचं. त्यावेळेस मग सन 2012 साली माझं वय 45 होतं, फक्त एकच महिना 45 वय पूर्ण होण्यासाठी होतं. मी त्यावेळेस एवढे जिकरीचे प्रयत्न केले आणि त्यावेळेस मला ग्रामसेवक तर मध्ये संधी होतीच, परंतु क्लार्क मध्ये सुद्धा जिल्हा परिषद क्लार्क मध्ये पण संधी होती, शिपाई म्हणून सुद्धा संधी होती. परंतु मी ग्रामसेवक का जॉब निवडला हे सांगतो. मुळात का तर ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतीची समाजामध्ये सेवा पण लोकांची होते आणि त्याचप्रमाणे मी असा विचार केला, जर आपण शिपाई झालो किंवा क्लार्क झालो तर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कॅमेऱ्याखाली आपल्याला ड्युटी करावं लागेल. तसं ग्रामसेवक जर झालो तर ग्रामसेवकचा जॉब चार्ट हा त्याला काय मस्टर नसतो, हजेरी नसते. मग मी विचार केला का जर आपण दुपारभर 4 वाजेपर्यंत जरी काम केलं आणि त्यानंतर आपल्याला जर कीर्तन प्रवचन जर तारखा आल्या तर आपल्याला ते पण होता येईल आणि आपला जॉब पण चालेल. या उद्देशातून मी खरं ग्रामसेवक जॉब चार्ट निवडला. असो आणि नंतर 2012 मध्ये मी जून मध्ये कामाला लागलो. काम करता करता 2017 मध्ये माझा आसाने या ठिकाणी दुर्दैवाने अपघात झाला. मला तोही अजून तो काळा दिवस माझ्या आयुष्यातला आठवतोय. 2017 मध्ये नोव्हेंबर मध्ये मी कामावर जात असताना माझा त्यावेळेस माळिंगावचं काम चालू होतं आणि माझं जे काय ते मोठ्या गाड्या असतात क्रेशरच्या 10 चाकाच्या त्या बोरघरच्या ठिकाणी त्या वळणावरती आणि अपघात झाल्यानंतर रानामध्ये अपघात झाला. नंतर त्या ठिकाणी माझी मोटरसायकल इकडं, बॅग इकडं, परंतु एक माणूस आणि गुरं चारत होता कोकणेवाडीचा. त्या माणसाने तो आवाज ऐकला, माझ्याजवळ आला, त्यांनी मला बिस्लरीनं पाणी पाजलं आणि म्हटलं तुमच्या घरचा नंबर सांगा. परंतु त्यावेळेस त्याच्याकडे काही नंबर वगैरे काही नव्हता. बघा भगवंत कसा उभा राहतो. त्यावेळेस फक्त त्याच्याकडं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीवरून जाणार आमच्या इथला चंद्रकांत वाडेकर, चिंदू वाडेकर म्हणून त्याची ओळख होती आणि त्याचा नंबर होता. त्याने त्या माणसाला फोन केला आणि त्या माणसाने माझ्या घरच्यांना कळवलं आणि तेवढ्या वेळामध्ये काय झालं, वरून आसनावरून ज्या जीप गाड्या येतात पॅसेंजरच्या त्या लोकांनी उतरवलं आणि मला ओळखलं म्हणून मला त्या जॉबमध्ये
गाडीमध्ये घातलं आणि सुदैवाने त्या दिवशी आंबेगाव तालुक्यामध्ये आमची ग्रामसेवक आढावा मीटिंग होती आणि ती बातमी काळभोर साहेबांना कळली आणि सगळ्या ग्रामसेवकांना कळली. त्यावेळेस सर्व ग्रामसेवक डिंब्यापर्यंत आले आणि डिंब्यापासून 108 नंबरला कॉल करून मला माझे घरचे कोणी नसताना मला ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यानंतर मी जवळजवळ 2 महिने बेशुद्ध होतो. 5 ठिकाणी पाय मोडल्यामुळं मी 2 महिने माणसाला पुन्हा ओळखू शकत नव्हतो. त्यावेळेस मला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे त्या ऑपरेशनला मला 7 लाख रुपये खर्च झाला. परंतु मला पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटना आणि आंबेगाव तालुका संघटना या संघटनेमुळेच मी आज या ठिकाणी आहे. म्हणून मी एकच सांगतो, मी एक वेळ देवाला विसरण परंतु संघटनेला, आंबेगाव तालुका संघटनेला, पुणे जिल्हा संघटनेला, त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील सुद्धा संघटनेला विसरणार नाही. म्हणून मला औषधोपचार सुद्धा घरी कोणी नसताना ग्रामसेवकांनीच मला घरी आणून घातलं आणि आतापर्यंत जे आहे ते संघटनेमुळे असे म्हणून असो वेळ जास्त झालेला आहे. म्हणून मी आता जरी रिटायर झालो असलो तरी मी यापुढे ठरवलेलं आहे. का तर मी देवाला सांगितलंय माझं आयुष्य होतं ते फक्त 2017 पर्यंत, तिथपर्यंतच माझं खरं आयुष्य होतं. परंतु देवाने जे काही पुढचं आयुष्य दिलं आहे ते मला बोनस म्हणून दिलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बर्वे झाले आजीवरी वाचोनी आलो येथवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, उरले हारी ते तुम्हा समर्पण. म्हणून इथून पुढं बाबांची सेवा करण्याचं ठरवलेलं आहे, आळंदी पंढरीची वारी करण्याचं ठरवलं आहे. म्हणून इथून पुढं देशाच्या गावाच्या सेवेमध्ये, लोकांच्या सेवेमध्ये मी पुढचं आयुष्य समर्पण करणार आहे. म्हणून असो, म्हणून या ठिकाणी आपण लांबून येऊन मला जो शुभेच्छा रूपी आशीर्वाद देण्यासाठी आला त्याबद्दल मी माझ्या पावडे कुटुंबाच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. हा होता आजचा श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर नथू पावडे महाराज भाऊसाहेब यांच्या सेवापूर्ती संबंधित आढावा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. हा कार्यक्रम संतोष लांगे या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत, मनापासून धन्यवाद. पाहुण्याला विनंती आहे बदल केल्याशिवाय पुढे जाऊ नये. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 महिन्याची सुरुवात आणि तुम्ही पण आपला म्हणून हा चॅनलवरती ध्वनिमुद्रित 1 ऑगस्ट 2026 या दिवशी शनिवार सकाळी रात्री म्हणजे मध्यरात्री ठीक 12 वाजता तर हे होतं आजचं हा शिवपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम. खूप छान या ठिकाणी सर्वच लोकांनी सहकार्य केलं. माझ्या चॅनलच्या वतीनं संतोष लांघी यूट्यूब चॅनल, या ठिकाणी संतोष लांघी यूट्यूब चॅनल या चॅनलकडून सुद्धा आपल्याला भरभरून हार्दिक शुभेच्छा. ग्रामसेवक संघटना या सर्व पदाधिकाऱ्याला विनंती, आपण घोषित केल्याशिवाय कोणी जाऊ नये. यातील काही आपण सर्व कार्यक्रमाचा या ठिकाणी आपण आढावा घेत आहोत. छान पद्धतीने सर्वांच्या व्यथा फोटो घे ब्रो या कार्यक्रमातून ऐकायला मिळाल्या. सर्वांची माहिती या कार्यक्रमातून ऐकायला मिळाली. तर बाकी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. इथे समोर पहा. इथून पुढे तर खूप छान बघितलं का?
थँक्यू. इथे पहा सगळे या कॅमेऱ्यात. ओमकारला सांगितलंय. चलो थँक्यू. हो ठीक आहे, बोला एकदा मला सांगतो. इथे पहा समोर मान सर्व करा काका.